समित कदमांद्वारे फडणवीसांचा माझ्यावर दबाव, अनिल देशमुखांचा आरोप, तर फडणवीसांना बदनाम करण्याचा देशमुखांचा आरोप. समित कदमांचं प्रत्युत्तर. समित कदमांचे शरद पवार आणि आदित्य ठाकरेंसोबतचे फोटो, भाजपकडून ट्विट. तुमचा पर्दाफाश करण्यासाठी आमचे पुरावे सज्ज. चित्रा वाघ आक्रमक. दिंडोरीची जागा राष्ट्रवादीकडेच राहील आणि नरहरी झिरवाळच उमेदवार राहतील. सुनील तटकरेंची घोषणा. तर मी अजित पवारांसोबतच. झिरवाळांचं स्पष्टीकरण. विशाळगडाबाबत संभाजीराजेंच्या भूमिकेवरून राजकारण तापलं. संभाजीराजेंना छत्रपती म्हणून घेण्याचा अधिकार नाही, आव्हाडांची टीका. तर संभाजीराजेंच्या कार्यकर्त्यांनी उपद्रव केला नाही, बच्चू कडूंची प्रतिक्रिया. पंकजा मुंडे यांचे बीड शहरात जंगी स्वागत. बीडमध्ये दाखल होताच फटाक्यांची आतषबाजी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास केलं अभिवादन. 2022च्या भरतीतील 9 दिव्यांग उमेदवारांची फेरपडताळणी. पूजा खेडकर प्रकरणानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग ॲक्शन मोडवर. एमपीएससीच्या आदेशानुसार आज फेरपडताळणीला सुरुवात. पुण्याच्या पूर परिस्थितीकडे शिंदे फडणवीसांनी लक्ष द्यावं, राज ठाकरेंचा सल्ला. तर महापालिका निवडणुका होत नसल्यानं प्लॅनिंग होत नसल्याची ही टीका. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील एकता नगरमध्ये पुराचा धोका वाढला. पाणी पातळी रस्त्यापर्यंत येण्यास सुरुवात. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. कोल्हापुरात पावसाची उसंत, मात्र पुराची स्थिती जैसे थेच. उद्यापासून पाणी ओसरण्याची शक्यता. तर सांगलीतही पावसाची उघडीप. चांदोलीत विसर्ग घटला. भाजपाचं कमळ म्हणजे चक्रव्यूह. भारत या चक्रव्यूहमध्ये अडकलाय. राहुल गांधींचा अर्थसंकल्पावर बोलताना हल्लाबोल. तर मोदी, शाह, भागवत, अदानी, अंबानी चक्रव्यूह चालवत असल्याची ही टीका.